नमस्कार सर्वांना. आज आपण बघणार आहोत समासाचा एक प्रकार, तो आहे बहुव्रीही समास. ज्या सामाजिक शब्दामध्ये दोनही पदं महत्त्वाची नाहीत आणि तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तो बहुव्रीही समास आहे. याचेही प्रकार आहेत विभक्ती बहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास आणि सहबहुव्रीही समास. यात प्रत्येकाचे उदाहरणं दिलेले आहेत. आपल्याला जर विचारलं षडानन आलं नाही तर आपला एक गुण गेला. षडानन म्हणजे 6 आहेत आनंद ज्याला तो कार्तिकेय. असे अजून एक उदाहरण घेता येईल सानुज. सानुज म्हणजे अनुजासह आहे असा तो राम. असे उदाहरण आपल्याला आले तरच आपल्याला गुण घेता येऊ शकतो आणि कमी वेळात मिळणारा हा गुण आहे. प्रत्येकाने ही पोस्ट शेअर करायची आहे, सेव्ह करायची आहे.